राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सीबीडी प्रभाग क्रमांक 28 मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार सुरेखा तडाके यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आमले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण असावं असं महिला धोरण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना ते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी विधेयक आणून त्यानुसार 33% आरक्षण त्यावेळेस पारित करून घेतलं। त्या अनुषंगाने पुढच्या सरकारांनी ते 50% पर्यंत नेलं। म्हणजे देशातलं पहिलं महिला धोरण जे आहे ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी या राज्यामध्ये आणि देशामध्ये रुजलं। आज सीबीडी मध्ये प्रभाग 28 मध्ये 3 महिला इथून निवडणूक लढवित आहेत। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या तडाके मावशी आहेत, अस्मिताताई पाटील आहेत, त्याचसोबत काँग्रेसच्या सीताताई आहेत। या तिन्ही महिला ह्या त्याच धोरणाच्या अनुषंगाने उभ्या करण्यात आलेल्या आहेत। मला एवढंच सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे आणि त्यामुळे जवळपास 30 जागा अधिकृत जागा आम्ही लढवत असताना 16 महिलांना आम्ही नवी मुंबईमध्ये उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे समाजातील प्रत्येक घटक आणि पक्षाचं जे 50% धोरण आहे त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन मी जिल्हाध्यक्ष म्हणून या महिलांना उभं केलेलं आहे। मला सीबीडीकरांना एवढंच आव्हान करायचं आहे की एका ताई विरुद्ध आम्ही 3 ताई देतोय। आता बघा काम किती जोरात होणार आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे प्रत्येकाने या तिघी भगिनींसोबत उभं राहायचंय आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे। निश्चितपणे घराणेशाहीला राष्ट्रवादी काँग्रेसने तिलांजली दिलेली आहे। माझ्या पक्षाचं धोरण म्हणून जर बघितलं तर सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देताना प्राधान्य दिलेलं आहे। मग तो किती आर्थिक क्षमतेचा आहे, त्याची किती त्याने फक्त त्याची समाजाशी नाळ जोडलेली आहे का आणि तो पक्षासोबत निष्ठावंत आहे का या अनुसरून आम्ही तिकीट वाटप केलेलं आहे। राहिला प्रश्न भाजपचा किंवा शिंदे सेनेचा, तर तुम्ही बघितलं की फक्त डोकीच फोडायची ही मंडळी राहिलेली आहेत। प्रत्येकाच्या पक्षामध्ये म्हणजे भाजप असेल किंवा शिंदे सेना असेल 3 ते 4 तिकीटं त्यांनी एकाच घरामध्ये दिलेली आहेत। जे घराणेशाहीला विरोध करत होते आणि सोशल मीडिया किंवा विविध माध्यमांद्वारे हा प्रसार करत होते की भाजप किंवा शिंदे सेना ही घराणेशाहीला पाठिंबा देत नाही, त्यांनीच तिकीटं वाटप करताना घराणेशाही जोपासलेली आहे। परंतु याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला प्राधान्य दिलेलं आहे। हो, म्हणजे शॉकिंग आहे। फक्त 15 दिवसासाठी पक्षात यायचं, तुतारी वाजवायची आणि परत विसरायचं आणि परत दुसरीकडे जायचं, अशा धोरणाच्या लोकांचा नवी मुंबई निश्चितपणे नोंद घेते आणि या अनुषंगाने नवी मुंबई त्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे। तर प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाने प्रभागातील निवडणूक प्रचाराला अधिक जोम मिळाला असून सुरेखा तडाके यांना पक्ष कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे दिसून आले। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।